तू ही रे माझा मित्र प्रेक्षकांनो, मालिकेचा कसला जबरदस्त ट्रॅक आता मालिकेमध्ये येताना आपल्याला दिसत आहे. आत्तापर्यंत आपण पाहत आहोत की इकडे वल्लरी प्रत्येक गोष्ट मात्र पुरावे आता इकडे पूर्णपणे नष्ट करत पुढे पुढे चाललेली आहे. आणि यावेळेला तिने आता उदयकांतची जी चिठ्ठी लिहिलेली आहे त्या चिठ्ठीमधलं आपलं अक्षर ओळखून येऊ नये या कारणासाठी घरामध्ये आपल्या अक्षराचे सगळे डॉक्युमेंट्स तिने आता जाळून जरी टाकले असले तरी सुद्धा मात्र आता इकडे हुशार ईश्वरीने वल्लरीला पूर्णपणे तिच्यावरती संशय आल्यामुळे एक नाही दोन नाही तर तीन पुरावे असे काही सादर केलेत की त्या 3 पुराव्यांच्या मुळे आता एका झटक्यात वल्लरीच या सगळ्याच्या मध्ये दोषी आहे. आणि स्वतः वल्लरीनेच ते पुरावे मात्र आता इकडे हातात लागू दिलेत. सगळ्यात मोठी चूक म्हणजे तिने लिहिलेली चिठ्ठी. आणि या सगळ्यामध्ये ईश्वरीने कशा प्रकारे वल्लरीचं कारस्थान सगळ्यांच्या समोर आणलंय आणि एका झटक्यात मात्र आता मालिकेची समीकरणं बदललीत. आजीच्या समोर ज्या वेळेला सत्याचा महाभयंकर उलगडा झालाय, आजीने नक्की काय केलंय, कसं केलंय, सगळं सविस्तर पाहू. आता ईश्वरी आडवळणाने इकडून तिकडून सगळी माहिती काढण्याचा प्रयत्न करते. कशा प्रकारे आणि कशा प्रकारे मात्र आता इकडे वल्लरीपर्यंत ती बातमी पोहोचली म्हणून तिने मामांना विचारले, अर्णवला विचारले, पण कुणीही मात्र आता सांगितलेलं नाहीये की या सगळ्यामध्ये मात्र आता वल्लरीला आम्ही सांगितलं होतं. मामा म्हणतात की अर्णवने सांगितलं असेल आणि अर्णव सांगतोय की मी नाही सांगितलंय. मग त्यानंतर ईश्वरी आता मामांकडे आलेली आहे आणि मामांकडे आल्यावरती मात्र आता ईश्वरी मामांना सांगायला लागते, मला आता कळतच नाहीये की हे सगळं काय चाललंय. म्हणजे आता तुम्ही तर मला म्हटला होतात की कदाचित अर्णवने मात्र आता सांगितलं असेल मामींना, पण मामींना अर्णवने सांगितलं नाही मी विचारलंय. मग आता मामींना अचानकपणे हे कुठून कळलं? मला काही कळायलाच मार्ग नाहीये. म्हणजे मामा तुम्ही माझ्याबद्दल उगाचच गैरसमज करून मात्र घेऊ नका. काहीही झालं तरी सुद्धा मात्र आता मी या फक्त घराच्या भल्याचा विचार करते. मला काही ना काहीतरी डाऊट आता वाटत आहे. कदाचित मात्र आता मामींना या सगळ्यामध्ये कोणीतरी ब्लॅकमेल करतंय का, किंवा या सगळ्यामध्ये मामींच्या बाबतीत आता काही चुकीचं घडतंय का, असं तुम्हाला कधीतरी वाटलं का? काही गोष्टी जर का आता असतील तर तुम्ही सांगू शकता. आणि त्यावरती मामा म्हणतो, हे बघ त्या दिवशी मात्र आता नेलपेंटच्या बाबतीमध्ये असं घडलं, आपण तिकडे गेलो तेव्हा नेलपेंट होती, पण त्याच्या आधी प्रत्यक्षामध्ये तू जर का अर्णवला विचारलंस तर आता आम्ही तिकडे खुनाचे डाग पाहिले होते आणि त्यावेळेला वल्लरीला कॉलसुद्धा केला होता आणि ते डाग खरंच खुनाचे होते हे आता कन्फर्म झाले. म्हणजे आता त्याच वेळेला मी अर्णवला ते आता दाखवले होते. असं म्हटल्यावर ती ईश्वरी आता म्हणायला लागते, नाही काहीतरी आपल्याकडून सुटतंय का? म्हणजे ईश्वरी मामांच्या समोर आता डायरेक्ट मामींच्या बद्दल काही बोलू शकत नाहीये म्हणून ती आडवळणाने मात्र आता मामींच्या जीवाला धोका आहे का, अमकं तमकं हे ते बोलण्याचा प्रयत्न करते. इकडे वल्लरी मूर्ख ठरते. खरं तर तिने आता सगळे कागदपत्र आपल्या अक्षरामधले असलेले जाळले असले तरी तिला ही गोष्ट कळत नाहीये की या सगळ्यामध्ये तिच्या आता तिचं अक्षर हे काही बदललं जाणार नाहीये. जरी पुरावे जाळले असले तरी अक्षर मात्र बदललं जाणार नाही. तो पेपर आता मात्र हातामध्ये आहे. तो म्हणजे इकडे आता स्वतः आता आकाशच्या, आणि आकाश 10 वेळा का कुणास ठाऊक तो पेपर बघतोय आणि त्याला आता इकडे सांगायला लागते ती म्हणजे नम्रता की काय झालंय, 100 वेळा तो पेपर बदलून आता बघून काय होणार आहे. यावरती तो म्हणतो, नाही काहीही झालं ना तरी सुद्धा मला नाही वाटत आहे की ही चिठ्ठी उदयकांतने लिहिलेली आहे. म्हणजे काहीही झालं तरी त्याने आपल्या सफाईमध्ये काहीच नाही लिहिलेलं आहे. त्याने काहीतरी लिहिलं असतं की नाही, तो आता फक्त आपले गुन्हे कबूल करत चाललाय. कसं काय हे इतकं सगळं शक्य आहे? मला आता काहीतरी डाऊटच वाटतोय. आणि असं म्हटल्यावर ती मात्र आता लगेचच इकडे नम्रताला सुद्धा डाऊट वाटतोय आणि नम्रता म्हणायला लागते, मी एक गोष्ट सांगू का, हे अक्षर मी कुठेतरी पाहिल्यासारखं वाटतंय. आकाश म्हणतो, बघ ना. असं म्हणत नम्रता आणि आकाश ते अक्षर बघायला लागतात. आकाश म्हणतो, मला पण अगदी हे अक्षर जवळचं वाटतंय, पण उदयकांचं तर आता मी अक्षर कधीही पाहिलेलं नाहीये आणि असं असताना मला आता हे अक्षर जवळचं वाटतंय, याचा काय अर्थ होऊ शकतो? यावरती ती म्हणते, तुमचं तरी ठीक आहे, तुम्ही या घरामध्ये मात्र वावरलेले आहात किंवा आता तुम्हाला या सगळ्यामध्ये काही गोष्टी माहिती आहेत, पण माझ्यासोबत तर तसं काहीच घडलेलं नाहीये ना. मला या सगळ्यामध्ये काहीच माहिती नाहीये की आता म्हणजे हे अक्षर कुणाचं आहे किंवा काय आहे.
मग मी कसं काय हे अक्षर ओळखू शकते? या दोघांची चर्चा चालली. ईश्वरी मात्र आता विचार करते, नाही, मी आता अर्णव सरांना सगळं सत्य सांगून टाकते, मामींच्या बद्दलचं सुद्धा. कारण आता मामींच्या बद्दल जो काही मला आता डाऊट आहे, हा डाऊट जर का आता क्लिअर नाही ना केला तर आता माझ्या मनात खदखदत राहील. आणि त्यानंतर ती आता अर्णवकडे आली. अर्णवकडे आल्यावरती ती सांगते, मी मामांशी पण बोलले, मी तुमच्याशी पण बोलले, आणि आता या सगळ्यामध्ये कुणीही मात्र आता हे कबूल करायला तयार नाही आहे की मामींना मात्र आता हे सत्य कुणी सांगितलंय. आणि त्यामुळे मला आता एकच डाऊट येतोय की या सगळ्यामध्ये कुणीतरी आहे जे मामींच्या पर्यंत मात्र ह्या बातम्या पोचवते. हां, म्हणजे आता मला मामींवरती डाऊट आहे. यावरती अर्णव म्हणतो, उगाचच मामीवरती डाऊट घेण्यात काही अर्थ नाहीये. इतके वर्ष मामींना मी आता ओळखतोय. मग त्यानंतर ईश्वरी म्हणते, तुम्ही ओळखताय, पण जी गोष्ट मला माहिती आहे ना ती तुम्हाला माहीत नाहीये. कारण तुमच्या आईने मात्र आता मामींचा खूप मोठा अपमान केला होता भर पार्टीमध्ये, आणि त्यावेळेला चिडून आता त्या इकडे म्हणाल्या सुद्धा होत्या की खरं तर मी आता याचा बदला घेईन. यावरती अर्णव म्हणतो, कसं आहे, रागाच्या भरात माणूस आता काही बोलतो. आता बघ ना, नम्रता आणि तुम्ही दोघी जणी सुद्धा आता सख्या बहिणी, पण तरी सुद्धा तुमच्या दोघींच्या मध्ये आता असे वादविवाद होतच असतात की नाही? तसंच त्यावेळेला मात्र आई आणि मामीच्या मध्ये झालं असेल. यावरती ईश्वरी आता विचार करते, कदाचित तसं असेल, पण माझं मन हे मानायला तयार नाहीये. आणि या सगळ्यामध्ये आता नमुताईला सुद्धा भडकवण्यामध्ये जर कुणाचा हात असेल तर ती मामीच आहे, असं का कुणास ठाऊक मला आता 100% वाटत आहे. असं मात्र ईश्वरी विचार करत करत तिला आता डोकं फुटायची वेळ आली. आणि त्यानंतर मग आता ईश्वरी म्हणते, मी एक गोष्ट सांगू का, आपण आता ती जी चिठ्ठी आहे ती उदयकांतचीच आहे हे कन्फर्म करू शकतो का? अर्णव म्हणतो, कसं करणार, कारण आता उदयकांत स्वतः जिवंत असताना तर कदाचित त्यांनी आता या सगळ्यामध्ये अक्षर त्याचा आपण तपासणी केली असती, पण उदयकांत जिवंत नाहीये म्हटल्यावरती मात्र आता या सगळ्यामध्ये आपण कसं काय त्याचं अक्षर आता व्हेरीफाय करणार? यावरती ईश्वरी सांगते, त्याचं अक्षर व्हेरीफाय जरी करू शकत नसलो तरी एक गोष्ट मात्र आपण करू शकतो, आणि ती गोष्ट म्हणजे आपण आता ते अक्षर तिसरं कुणाचं आहे का हे व्हेरीफाय करू शकतो की नाही? यावरती अर्णव म्हणतो, तुझ्या डोक्यात काय आहे? ईश्वरी आता सांगायला लागते, आहेत काही गोष्टी माझ्या डोक्यामध्ये, या सगळ्यामध्ये तुम्ही जर का माझी साथ देणार असाल तर आता मी तुम्हाला सांगेन. असं म्हटल्यावरती अर्णव म्हणतो, ठीक आहे, तुझ्या मनात खूप मोठा डाऊट आहे ना मामींना घेऊन, आपण तो डाऊट क्लिअर करू या घरातल्या घरात. उगाचच मला असं वाटतंय की या सगळ्यामध्ये मात्र आता म्हणजे असे वाद आता राहू नये, आणि या सगळ्यामध्ये कोणत्याही प्रकारे मात्र आपण म्हणजे घरातल्या घरात हे करू नये. इकडे आता वल्लरी विचार करायला लागते, आता तर मी सगळे पुरावे जाळून टाकलेले आहेत, कोणतेही पुरावे या सगळ्यामध्ये बाकी राहिलेले नाहीयेत. असं असताना माझ्यापर्यंत पोहोचण्याची कुणाला काय गरज आहे? पण वल्लरीला तिचं मन मात्र आतल्या आत खात राहिलेलं आहे. वल्लरीला या सगळ्यामध्ये मात्र आता कंटिन्युअसली एकच विचार येतोय की कोण मला या सगळ्यामध्ये हे करेल? नाही, मला या सगळ्यामध्ये कुणीही काही करू शकत नाहीये. पण त्याच वेळेला रात्री तिला उदयकांतचा भास होतोय, उदयकांत या सगळ्यामध्ये आपल्याला काहीतरी सांगतोय असं वाटतंय, आणि ती ही गोष्ट मामांना बोलून दाखवते. बरं, खरं सगळं सांगायचं तर हे नाटक केलेलं आहे ते म्हणजे स्वतः आता इकडे वल्लरीला घाबरवण्यासाठी ईश्वरीने, म्हणून आता उदयकांतला तिनेच मारले का? आणि त्यासाठी मामांची मदत घेत ईश्वरीने मात्र आता कट रचत मामांनाच मात्र आता ही ऍक्टिंग करायला सांगितले. मामांनी ऍक्टिंग उत्तम केलेली आहे. उत्तम ऍक्टिंग करून आता मामांनी या सगळ्यामध्ये मात्र आता ताबडतोब तिला आता घाबरवलंय. म्हणजे तुला कुणी सांगितलं, म्हणजे अतृप्त आत्मा असेल ना, आणि त्याच्यासोबत जर का आता काही गोष्टी घडल्या असतील ना तर तो अतृप्त आत्मा आपला बदला घ्यायला नक्कीच येतो. असं म्हटल्यावरती वल्लरी मात्र आता चांगलेच घाबरले, म्हणजे हा उदयकांत येतोय का? आणि त्यावरती मात्र आता ती इकडे म्हणायला लागते, असं काही नसतं आत्मा बित्मा. यावरती मामा म्हणतो, नाही बाबा, म्हणजे आत्मा ही गोष्ट असते आणि मी ही गोष्ट मान्य करतो. आता इकडे या सगळ्यामध्ये इकडे लगेचच वल्लरी घाबरले, आणि तोपर्यंत अर्णवने मोठ्या शिताफीने मात्र आता मामींचं हँडरायटिंग मिळवलेलं आहे. आणि एका झटक्यात मात्र आता मामींचं हँडरायटिंग हे मिळवलंय, ते म्हणजे कंपनीच्या एका ह्याच्यामध्ये मामींचं मात्र आता डॉक्युमेंट सापडले, ज्याच्यावरची मामींचं हँडरायटिंग सापडलंय, आणि सेम टू सेम आता ती चिठ्ठी आणि हँडरायटिंग मॅच झालेलं आहे. एका झटक्यात मालिकेची समीकरणं बदलत मात्र आता वल्लरी या सगळ्यामध्ये पुरेपूर अडकलेली आहे. वल्लरी मात्र आता इकडे कोणत्याही बाजूने सुटू शकत नाहीये. सगळे डॉक्युमेंट जाळले तरी तिचं अक्षर हा सगळ्यात मोठा पुरावा आहे.
आणि ही चिठ्ठी 100% वल्लरीने लिहिलेली आहे हे ज्या वेळेला समोर आले, चिडलेली आजी मात्र या घरच्या भेदीला थोबाड फोडत पोलिसांच्या हवाली करणार आणि मालिकेचा नवीन अध्याय येणाऱ्या भागामध्ये सुरू होणार आहे.